नवी मुंबई शहर की विभिन्न समस्याओं को लेकर शिवसेना उपनेता विजय नाहटा और नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगले के नेतृत्व में आज शिवसेना शिष्टमंडल ने नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे से मुलाकात की। इस अवसर पर विजय नाहटा और विजय चौगले ने शिवसेना पदाधिकारियों के साथ नवनियुक्त आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे का नवी मुंबई मनपा आयुक्त का पदभार संभालने के लिए उन्हें शुभकामनाएं दी। इस दौरान आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर जिन कामों में आचार संहिता लागू नहीं होती, ऐसे तमाम कामों को शिवसेना पदाधिकारियों ने आयुक्त के समक्ष उजागर करते हुए अपनी समस्याओं का ज्ञापन सौंपा और आयुक्त से प्रश्नों के निराकरण की मांग की। इस बैठक में मुख्यतः नवी मुंबई महानगर पालिका परिवहन से जुड़े मुद्दे, नवी मुंबई शहर के सौंदर्यीकरण, नियमित जलापूर्ति जैसे अन्य महत्वपूर्ण मुद्दों को प्रखरता के साथ उठाया गया। बेहद सकारात्मक रूप से संपन्न इस बैठक में आयुक्त ने कानून के दायरे में रहकर और आचार संहिता का उल्लंघन न हो, इसका ख्याल रखते हुए तमाम समस्याओं को न केवल सुना बल्कि निराकरण का वादा भी किया। इस दौरान मीडिया से बात करते हुए विजय नाहटा ने कहा कि आयुक्त को नवी मुंबई शहर का अच्छा खासा अनुभव है। उन्हें उम्मीद है कि जो काम अब तक नहीं हुए वो काम आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के नेतृत्व में जरूर होंगे। सन्माननीय महापालिका आयुक्त शिंदे साहेब यांनी नुकताच कार्यभार स्वीकारलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं मी चौगुले साहेब, आमच्या सर्वस्ताई आणि सगळे आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेलो होतो। आजची कटसी भेट होती, असं काही विशेष अजेंडा आमचा मोठा नव्हता। आणि दुसरं, आता आचारसंहिता लागल्यामुळे सगळ्याच कामांवर मर्यादा आलेल्या आहेत, त्यामुळे ज्या कामांना आचारसंहिता लागू होणार नाही अशा प्रकारच्या कामाच्या बाबतीमध्ये त्यांना सूचना आणि विनंती करायला आम्ही गेलो होतो। आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातल्या ज्या अडचणी आहेत किंवा जी कामं प्रलंबित आहेत त्याच्या अनुषंगाने लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडं निवेदनं दिलेले आहे। त्यांनी त्याची नोंद करून घेतलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना ताबडतोब केलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेब आपल्या सिडकोतच होते, त्यांना या नवी मुंबईची चांगली माहिती आहे, त्यामुळे फार काही त्यांना विशद करण्याची गरज पडली नाही। त्यांचा सर्वच बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे जी कामं आहेत, काही कर्मचारी MPWची कामं आहेत, NMMTच्या कर्मचाऱ्यांची कामं आहेत, काही रस्त्याची कामं आहेत, काही आपण ब्युटिफिकेशन म्हणतो सौंदर्यीकरण त्याची कामं आहेत, काही प्रस्ताव थांबलेले आहेत। या सगळ्याच्या अनुषंगाने लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आणि येणाऱ्या काळामध्ये यापूर्वी जशी आयुक्तांनी कामं केली तशीच कामं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची होतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की तुमच्या हातून या शहराचं फार मोठी कामं घडावी जी पुढची 50-50 वर्ष लोकांना उपयोगी पडतील। आता जशी गरज पडेल तशी दर महिन्याला 15 दिवसांनी त्यांच्याकडे आम्ही भेट घेऊ आणि विनंती करूँ। वहीं उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई के सभी बड़े चर्चित प्रोजेक्ट अब पूरे हो चुके हैं। ऐसे में अब मनपा के पास निधि की कमी नहीं है, इसीलिए जो विकसित प्रोजेक्ट चल रहे हैं उसे तीव्र रफ्तार में गति दी जाए और सभी प्रोजेक्ट समय पर पूरे किए जाएं। दैवानं मोठी कामं महापालिकेची यापूर्वी होऊन गेलेली, मग ते लँडफिल साईडचं काम असो, STPचं काम असो, वॉटर सप्लायचं काम असो, दवाखान्याची कामं असो, शाळांची ही सगळी होऊन गेलेली, त्यामुळं आर्थिक अडचण नाही या महापालिकेला, म्हणून त्या निधीतून ही कामं पटापट करावी अशी आम्ही त्यांना सूचना केली। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।